प्रेज द लॉर्ड। तर माझे नाव अंकुश आणि भावाची रेसिपी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण पिझ्झा बेस याची रेसिपी पाहणार आहोत। तर मग चला त्यासाठी लागणारे साहित्य आणि त्याची कृती आपण पाहूया। तर चला मग त्याची कृती पाहूया। तर या ठिकाणी साधारणतः 1/2 किलो मैद्याचं पीठ मी घेतलेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता छान आपल्याला चाळून ते पीठ घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घेणार आहोत आणि हे मीठ आपण छान त्याच्यामध्ये मिक्स करून या ठिकाणी मी ईस्ट फर्म होण्यासाठी ठेवलं होतं। 1 चमचा ड्राय ईस्ट घेतलेला आहे, ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट। कोमट पाण्यामध्ये आपण ते भिजू घालणार आहोत आणि 1 चमचा साखर मी ह्याच्यामध्ये घेतलेली आहे आणि याला 10 मिनिटं मी फर्म होण्यासाठी ठेवलेलं आहे। तर आपण पाहू शकता की आपलं ईस्ट या ठिकाणी छान फर्म झालेलं आहे। तर साधारणतः अर्धा कप पाणी आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आहे। 1 चमचा ईस्ट, 1 चमचा साखर आणि अर्धा कप कोमट पाणी आपण घेतलेलं आहे आणि हे 10 मिनिटांसाठी आपण फर्म होण्यासाठी ठेवलेलं आहे। तर आता आपण हे पाणी याच्यामध्ये घेऊया, ईस्ट याच्यामध्ये घेऊया आणि आपण प्रथमतः याला मिक्स करून घेऊया आणि जसं आपल्याला पाणी लागेल त्याप्रमाणे आपण पाणी घेणार आहोत। तर या ठिकाणी आता ईस्टमध्ये आपलं पीठ छान मिक्स करून घेतलेलं आपण। तर त्याच्यावरती आपण थोडंसं तेल घेऊया आणि परत अर्धा म्हणजे जसं पाणी तुम्हाला लागेल त्या अंदाजे आपण पाणी घेणार आहोत। तर या ठिकाणी आपलं पीठ मळून झालेलं आहे। तुम्ही बघू शकता की आपल्याला सेम चपातीसारखं पीठ करायचं आहे, पण थोडंसं मऊसर आपल्याला पीठ करायचं। त्यासाठी आपल्याला या ठिकाणी किचन ओट्यावरती मी थोडंसं तेल घेतलेलं आणि या तेलामध्ये छान आपल्याला पीठ साधारणतः 10 मिनिटे या कृतीच्या साहाय्याने तुम्हाला पीठ मळायचं आहे। तर पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं जेणेकरून जो लुसलुशीतपणा आहे किंवा जे मुलायमपणा आहे पिझ्झा बेसचा तो पिठामध्ये उतरला पाहिजे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की 10 मिनिट आपल्या पिठाला मऊ झालं आणि पीठ किती छान एकदम नाही का मलाईसारखं मऊ झालेलं आहे। आणि आता या पिठाला आपल्याला साधारणतः 1 तास पुन्हा फर्म होण्यासाठी ठेवायचं आहे। तर मी एका बाउलला या ठिकाणी तेल लावून घेत आहे आणि या ठिकाणी आता हे पीठ मी ठेवणार आहे। तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि आता हे जे पिठाचा गोळा आहे त्याला आपल्याला 1 तास फर्म होण्यासाठी ठेवायचं आहे। तर मी या ठिकाणी टिश्यू पेपर वापरलं होतं, तर प्लीज तुम्ही टिश्यू पेपर वापरू नका, तुम्ही कापड वापरू शकता कारण माझं पीठ टिश्यू पेपरला चिटकलं होतं। तर आपल्या पिठाला साधारणतः 1 तास झाल्याने आपलं पीठ छान फर्म झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तर आपल्याला तेलाच्या हाताने तेल लावलेल्या हाताने हे पीठ काढून घ्यायचं आणि पुन्हा 5 मिनिटासाठी हे पीठ छान मळून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे आपल्याला पीठ छान मळायचं आहे जेणेकरून त्यातली सर्व हवा निघून जाईल आणि पुन्हा त्या पिठाला लुसलुशीतपणा येईल। त्या ठिकाणी आपलं पीठ मळून झालेलं आणि या ठिकाणी मी 4 गोळे करणार होतो, पण माझे 3 गोळे झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता। तर या मापाने आपल्याला प्रथमतः गोळे करून घ्यायचं आहे आणि याच ओट्यावरती मी पीठ घेतलेलं आहे, ड्राय पीठ म्हणजे कोरडं पीठ आणि याच्यामध्ये हे गोळे आपल्याला छान अर्धवट लाटून घ्यायचे आहेत, म्हणजे जास्त मोठी पोळी करायची नाही आहे कारण आपल्या हाताच्या साहाय्याने या पिठाच्या पोळ्या करायच्या आहेत। तर जसं चपाती आपण पातळ करतो त्या प्रकारे नाही करायचं, आपल्याला एकदम हलक्या हाताने जाडसर पोळी करून घ्यायची आहे। बघा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी पोळी कशा प्रकारे म्हणजे बेस जो आहे पिझ्झाचा तो आपण तयार करून घेणार आहोत। तर साधारणतः तुमचा हात मावेल एवढ्या मापाने तुम्ही करू शकता आणि या ठिकाणी आपलं फोर्कच्या साहाय्याने पिठाला होल करून घ्यायचे जेणेकरून आपले जो पिझ्झा बेस आहे तो फुगणार नाही। ओके, आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला हे होल्स करून घ्यायचे आहे फोर्कच्या साहाय्याने। आणि या ठिकाणी आपण पॅन गरम करायला ठेवलेला आहे, मी गॅसवर करते, तुम्हाला ओव्हन असेल मायक्रो ओव्हन असेल तुम्ही करू शकता, पण गॅसवर 5 मिनिटामध्ये हा बेस तयार होतो। तर आपल्याला तेल वगैरे काहीच लावायचं नाही आहे। तर हे बेस इथं आपण ठेवलेलं आहे, साधारणतः 2 ते 3 मिनिट आपण लो फ्लेम किंवा हाय फ्लेम कसेही करू शकता आणि झाकून ठेवलेलं होतं आपण। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपला बेस तयार झालेला आहे। आता आपण दोन्ही साईडने 4-4 मिनिटे याला फक्त भाजून घेणार आहोत। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपला पिझ्झा बेस तयार झालेला आहे। तर खूप सोपी पद्धत आहे आणि साधारणतः हे 4 ते 5 दिवस फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता आणि छान राहतात पिझ्झा बेस। त्या ठिकाणी पाहू शकता की अशा प्रकारे आपलं पिझ्झा बेस तयार झालेला आहे। तर आणि नंतर तुम्ही याच्यावरती सॉसेस लावून पिझ्झा तयार करू शकता। तर रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद, थँक्यू।